राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ धनकवडी येथील होळकर नगर परिसरात सिद्धिविनायक गणपतीची महाआरती करून करण्यात आला। यावेळी महिला भगिनी, पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नारळ फोडून प्रचाराची औपचारिक सुरुवात करण्यात आली। एक वोट द्या, एक नोट द्या या संकल्पनेतून बालाजी पवार यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे। या माध्यमातून पारदर्शक, लोकाभिमुख आणि जनतेशी थेट संवाद साधणाऱ्या राजकारणाचा संदेश देण्यात येत आहे। प्रचारादरम्यान बालाजी पवार हे घरोघरी भेटी देत नागरिकांशी संवाद साधत असून आपल्या विचारधारा, विकासात्मक दृष्टिकोन आणि शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठीचे ध्येय नागरिकांपर्यंत पोहोचवत आहेत। नागरिकांकडून या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे। राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पुणे शहरात स्वच्छ, पारदर्शक व लोकहिताचे राजकारण रुजवण्यासाठी हा प्रचार महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। संकल्पना एकच आहे, जेव्हा आम्ही आमदारकी लढवली तर आमदारकीला पण आम्ही कुठे बरोबर युती केली नव्हती आणि आता महानगरपालिकेने सध्यापर्यंत कुठे युती झालेली नाहीये। आता अभियान सुरू केलं, एक नोट आणि एक वोट याची प्रथमतः आपल्याला माहिती देऊ इच्छितो की आतापर्यंत राजकारणी खूप खराब आणि ढसाळ राजकारण झालेलं आहे। म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे तोच निवडणूक लढवायला तयार आहे, मग सर्वसामान्य घरच्या लोकांनी निवडणूक नाही का लढवायची। तर त्याच्यासाठी आम्ही तयार केलं काय, एक वोट म्हणजे एक वोट समाजासाठी, एक नोट विकासासाठी। कारण पैसाही द्या, फक्त 10 रुपये पैसाही द्या आणि त्याचबरोबर आम्हाला मतदानही करा। त्याच्यामुळे सर्वसामान्य घरातला व्यक्ती एखादा उमेदवार होऊ शकतो आणि तो निवडून पण येऊ शकतो। कारण 2-2 कोटी रुपये खर्च करायचे कुठले? आज सगळ्यांचे नेत्याचे आमदाराचा पोरगा नगरसेवक होणार, कोणीतरी सोसायटीच्या चेअरमनचा पोरगा नगरसेवक होणार, मग सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा हा नगरसेवक केव्हा होणार? त्याच्यासाठी आम्ही एक नवीन संकल्पना केली, एक नोट आणि एक वोट। एक नोट घेऊन तुम्ही नेमकं त्या नोटाचं काय करणार आहात? त्या नोटाचं आम्ही सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो की हा पूर्ण पैसा विकासासाठी वापरणार। आज मी 7 वर्ष झालं समाजकारणामध्ये आहे। आज कित्येक चंबरचे कामं केलेले आहेत, कित्येक रोडचे कामं केलेत। आपल्या इथं सूर्याचं धनकवडीचं रोडचं काम केलं, पाण्यासाठी हांडा आंदोलन करणारा पहिला बालाजी पवार आहे। सत्ता असू नसू, मग ते काम करत असताना कुठंतरी आम्हाला ते काम करत असताना आमच्या घरची एवढी ही नाही की आम्ही कुठं करोडो रुपये कमवू शकतो। तर तेच पैसा आम्ही ह्या सर्वसामान्य जनतेसाठी, कुणाची फी कमी करायची असेल, कुणाची फी माफ करायची असेल, त्यांच्यासाठी आम्ही वापरतो। सध्याला महानगरपालिकेत माझं स्वच्छ आणि एक चरित्र संपन्न व्यक्तिमत्व पहिले महानगरपालिकेत यायला पाहिजे। त्याच्यामध्ये मी पहिला जो मुद्दा उचललेला आहे आतापर्यंत काम केल्यामध्ये, धनकवडीमध्ये आपल्या मोहननगरला एक गार्डन होतं, तिथे एका राजकारणी लोकांचं नाव दिलं होतं, परंतु आम्ही स्पष्ट मत केलं तिथे आपले ज्यांच्यामुळे आपले मंदिर अबाधित झालेत ते छत्रपती संभाजीराजेचा प्रवेशद्वार करा। त्याचबरोबर आपल्या धर्मरागिनी राजमाता अहिल्यादेवी होळकर असं प्रांगण पटांगणाला नाव द्या आणि त्याचबरोबर आपले लोकशाहीर ज्यांनी 7 समुद्रावर छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे गायले असे अण्णाभाऊ साठेंचं नाव द्या। पण ती अजून काही लोकांना खुपतंय की छत्रपतींचं आम्हीच नाव सुचवलं, अहिल्यादेवींचं का नाव नको, त्यांचंही नाव द्यायला पाहिजे तिथं मध्ये प्रांगण पटांगणाला। आणि त्याचबरोबर ज्यांनी आपल्या रशियामध्ये ज्यांना नावाजलं जातं अण्णाभाऊ साठे, त्यांचंही तुम्हाला मतदान त्यांचे पाहिजे, परंतु नाव त्यांचं नको आहे। त्याच्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी पहिली ती आहे की त्या मोहननगरच्या गार्डनला छत्रपती संभाजीराजे प्रवेशद्वार मधल्या प्रांगण पटांगणाला राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रांगण पटांगण व मध्ये वाचनालय करा, तिथे अण्णाभाऊ साठे वाचनालय करू आणि त्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षातर्फे पुण्यातर्फे 1 लाखाची पुस्तकं आम्ही देऊ। नोट विकासासाठी, एक नोट विकासासाठी, एक नोट विकासासाठी, एक वोट द्या, एक नोट द्या। राष्ट्रीय समाज पक्षाचा